नाताळ आणि त्यानंतर येणारे नवीन वर्ष याचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटकांनी रायगडच्या समुद्र किनाऱ्यांना प्राधान्य दिले। 2 दिवसांपासून हजारोंच्या संख्येने पर्यटक रायगडमधील अलिबाग, दिवे आगार, मुरुड, जंजिरा, श्रीवर्धन किनारपट्टीवर दाखल झाल्याने समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेत। परिणामी हॉटेल, लॉज, खाद्यपदार्थांच्या दुकानांची चंगळ सुरू झाली आहे। डिसेंबरचा दुसरा आठवडा संपला की कोकणच्या किनारपट्टीवर पर्यटकांची वर्दळ सुरू होती। दिवाळीच्या सुट्ट्या, त्यानंतर डिसेंबर मधील विद्यार्थ्यांच्या युनिट टेस्ट संपल्यामुळे टेन्शन फ्री झालेले विद्यार्थी आणि वर्ष संपायला आल्याने सुट्टी संपवण्यासाठी तयार झालेले नोकरदार यामुळे पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर वळायला लागतात। 2 दिवसांपासून रायगडमधील किनारपट्टीवर पहावे तिकडे पर्यटक दिसत आहेत। कुणी समुद्रात मनसोक्त डुंबत आहे, कुणी एटीव्ही राईड बरोबरच वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा मनमुराद आनंद घेत आहे। बच्ची कंपनी उंट सवारीची मजा घेत आहे, तर लहान मोठे सर्व वाळू प्रतिकृती बनवण्यात रमलेले पाहायला मिळत आहेत। अलिबाग तालुक्यातील आवास, सासवणे, किहिम, वर्सोली, अलिबाग, आक्षी, नागाव, चौल आणि रेवदंडा येथे अंदाजे 20,000 पर्यटक दाखल झालेत, तर मुरुड तालुक्यातील काशीद, नांदगाव, मुरुड आणि फणसाड येथे 12,000हून अधिक पर्यटक दाखल झालेत। पर्यटकांमुळे स्थानिकांना चांगला रोजगार मिळत आहे। बोट व्यावसायिक, स्टॉल धारक, नारळ पाणी विक्रेते यांचे व्यवसाय तेजीत आहेत। इकडे मुरुडमध्येही राजापुरी येथील जंजिरा किल्ला पाहायला पर्यटकांची रीघ लागली आहे, त्यामुळे वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली असून स्थानिकांचे व्यवसाय तेजीत आहेत। राज्यभरातून पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले आहेत, मात्र बोटीत लहान मुलांना प्रवेश नसल्याने मुलाबाळांसह आलेल्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे। शालेय विद्यार्थ्यांना जेटीवर येऊन किल्ल्याचे फोटो काढून उदास चेहऱ्याने परतावे लागत आहे। दरम्यान बहुतांश पर्यटकांनी मुरुडमध्ये समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला। काहींनी उंटावरून फेरफटका मारल्याची मौज घेतली, तर काहींनी घोडागाडीतून सैर केली आहे। अनेक पर्यटकांनी बाईक फिरवण्याचाही आनंद लुटलाय। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।